योगेश आणि त्यांच्या सोबत देत आहेत आर्यन. गेम इज ऑन. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅकफुटवर गेले, पूल केला मिडविकेटला, वॅकंट एरिया, टप्पा घेतला, उचलला बॉल, तसा निघालाय सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेट सीमा पार. पहिल्या बॉलवर आलाय दत्त कृपाचषक चौकार. जबरदस्त योगेश यांची जबरदस्त व्यक्तिगत सुरुवात. पहिल्याच बॉलवर 4 धावा येताना दिसत आहेत. मागचा सामना हाय स्कोरिंग होता. 86 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनल्या होत्या आणि त्याच कारणास्तव या देखील मॅचमध्ये पहिल्या डावात धावा जितक्या जास्त होतील तितक्या जास्त उभ्या करायच्यात. या ईर्ष्याने मात्र जबरदस्त बॅटिंग योगेश यांचा पहिल्याच बॉलवरती जबरदस्त स्टार्ट. चला टाइम काउंटर सुरू आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई अपेक्षित आहे. टीम सासने ब्लास्टर्स थोडं फास्ट खेळा. बॉल तयार बॉलिंग मार्कवर आदित्य. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान, मात्र तितक्याच वेगानं डीपमधून फिल्डर उपस्थित झालेले आहेत. जोपर्यंत थ्रो दिला जाईल सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकरती सध्या अंकित झाली ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यंदाच्या हंगामात बर्नाट फॉर्म मध्ये टीम जयगाव देव झुगरेवाडी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नाही. मिडविकेटला फिल्डर उपस्थित, धाव देखील मिळणार नाही. पहिल्याच अटेम्पमध्ये बॉलवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4ही क्रिया तितक्याच वेगानं करत असताना आपण बघत आहोत. इनफिल्डमध्ये मिडविकेटला फिल्डर राजेश, ज्यांचं चांगलं बॅकअप आलेलं आहे. हवं तसं टायमिंग इथेही नव्हतं. बॅटच्यातली कडक घेत बॉल जागेवरच घरंगळत राहिलाय. धाव इथे मिळणार नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज आदित्यनं. छोटेखानी वापसी त्याच्या वतीनं होत असताना सासने ब्लास्टर्स या टीमकडे तगडी बॉलिंग युनिट आहे आणि नेहमीच बॉलिंगसाठी हा संघ चर्चेत असतो आणि सध्या तशी कामगिरी आदित्यकडून होताना दिसतीये. यावेळेला अपील हँड गॉन, क्लिअर प्लम्प, LBW लेग बिफोर विकेट शिखर आणि तदनंतर आदित्यचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं. फलंदाज बाद, पहिला हादरा लागलाय तो 6 या आकड्यावर जयगाव झुगरेवाडीला. फलंदाज बाद योगेश बॅक टू द पवेलियन. बसलेला आहे बॅटिंगसाठी नवीन बॅटर वैभव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चौकाराने खरं तर या डावाची सुरुवात झाली होती, मात्र तदनंतर गोलंदाजानं केलेलं कमबॅक सध्या आपण बघत आहोत. स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी सध्या गोलंदाज आदित्यकडून होत असताना 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात स्टील 1 टू गो. वैभव आणि त्याची सोबत आर्यन देतोय. आघाडीसाठी सलामीवीर योगेश नुकताच पायचीत होऊन माघारी परतलेले आहेत. त्याच कारणासह आता पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे भागीदारी पाहायचं आता ती दुसऱ्या विकेटच्या दरम्यान कशा पद्धतीनं हे दोन्ही बॅटर्स बिल्डअप करतील. वैभव उजव्या हाताचे अत्यंत हरवणारे अष्टपैलू खेळाडू सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. बेल्स डिसलॉक, फलंदाज बाद. वैभव आले आणि वैभव डगआउटच्या दिशेनं परतले देखील. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज आदित्यनं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 6ला दुसरा धक्का जयगावदेव झुगरेवाडीला.
लाईन सीमर आदित्यचे आपण पाहिलेली आहे. 6 धावा देत महत्वाचे 2 धक्के त्यांना दिलेत. आर्यन सध्या स्ट्रायकर एंडला तर त्याची सोबत देतोय प्रवीण. पहिला बॉल राऊंड विकेटनं विथ द अँगल बॅटची कडा घेत निघालाय तो यष्टी रक्षकाच्या दिशेनं. पंचांकडे अपील आणि पंचांनी ते अपील स्वीकारलंय. फलंदाज बाद ओयुटीट्स आउट. बिग विकेट डाऊन. आर्यन देखील परत आहेत माघारी. तू चल मे आई अशी परिस्थिती. 6ला तिसरा झटका टीम जयगाव देव झुगरेवाडीला. 1 मोर विकेट डाऊन. लागतील. महत्वाचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झालेले आहेत. मात्र गोलंदाजी सध्या भलतीच भरली आहे ती टीम सासने ब्लास्टर्सची. मागच्या षटकात बॅक टू बॅक 2 विकेट काढल्या होत्या आदित्यने, तर या षटकात पहिल्याच बॉलवर चेतन देखील मिळते. सुयश धावफलक सध्या स्थिर 6 धावा. राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल विथ द अँकल. थोडी हरकत करत निघालाय बॉल. थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली सांगता. चांगला दबाव सध्या मॅचमध्ये बनवलाय तो बॉलिंग करत असताना टीम सासने ब्लास्टर्सनं. बॉल तयार होतात बॉलिंग मार्कवर. सेकंड पॉवर प्लेमध्ये चेतन. फुल टॉस ऑन साइडला स्लॉक करत असताना गॅप मोठा मिडविकेट आणि काउफेच्या दरम्यान निघालाय बॉल. 2 फिल्डर्सला बीट करत सीमारेषेच्या बाहेर येतो द चौकार. चांगलं टायमिंग आणि चांगलं मिडलिंग. धावा देखील चांगल्या मिळत आहेत. या चौकारासोबत करण यांचं व्यक्तिगत खातं खुललं होतं. करण यांच्या बॅटमधून येत आहेत या 4 रन आणि या चौकारासोबत बऱ्याच कालावधीनंतर मात्र दाफलकाची कोंडी आता फोडलेली आहे ती फलंदाज करण. स्कोर आपण बघत आहोत 10-10 ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न केल्या बॉल शॉर्ट बॅकवर्ड कोलेगवरून बाजूला निघाला. आउटफील्ड अत्यंत वेगवान चेस मिडविकेटच्या फिल्डरला सेकंडसाठी चान्स घेतलाय करण आणि आता दुसरी रन देखील तितक्याच वेगानं पूर्ण झालेली आहे. चांगलं तालमेल सध्या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. चांगला संवाद सध्या दोन्ही फलंदाज साधत असताना 2 धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या 12-12 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. ऑन साइडला पॉवर पॅकेट बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. आकर्षक दत्त कृपा चषक षटकार. सध्या धावफलक वेगानं फ्लाय होत असताना टीमची टोटल आपण बघत आहोत 18 ऑन बोर्ड. जयगाव देव झुगरेवाडी म्हटलं की अगदी 11व्या क्रमांकाच्या फलंदाजाकडे ते पॉटेन्शियल आहे, ते टॅलेंट आहे, द स्किल आहे. कुठल्या क्रमांकावर देऊन ते रन्स बनवू शकतात, धावा बनवू शकतात. यावेळेला विथ द अँगल चांगला बॉल थोडी हरकत करत निघाला. यष्टी रक्षकाला देखील बीट केलं होतं, मात्र स्वतःला त्यांनी सावरलं. बॅकअप आले, डॉट बॉलला झाले ते निर्णायक दुसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ सेकंड पॉवर प्ले 2 षटकांच्या अंती 9.00 धाव्याच्या धावगतीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 18 धावा. प्रोजेक्टेड स्कोर सध्या याच रन रेटनं याच धावगतीनं जर धावा बनल्या तर 45 पर्यंत मजल गाठू शकेल संघ जयगाव देव झुगरेवाडी. मात्र धावा या सामन्यात पार दॅन 60 बनवाव्या लागतील, कारण समोर चॅलेंज तगडं आहे टीम सासने ब्लास्टरचं, हे देखील विसरून चालणार नाही. चला, वेळ जास्त खर्च होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल टीम सासने ब्लास्टर्स. 10 मिनिटं 2 षटकं टाकण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. वेळेचं बंधन सहभागी प्रत्येक संघासाठी आहे. अमित गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस्थ होते. तिसरा नॉन पॉवर प्ले ओव्हर. त्याच कारणासह आता 3 फिल्डर सध्या आपण बघत आहोत ऑन साईडला सेट करण्यात आले आहेत. मिडविकेट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर लॉंग ऑन डीपमध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड बॅट
आणि यष्टी रक्षकाची सोबत देतोय शॉर्ट फान लेग. बॉलर तयार होतोय अमित. पहिला बॉल समोर हेलिकॉप्टर स्टाईल खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. लॉंग ऑन वरून फिल्डर आलेत. गुड फिल्डिंग. धीरज होते त्या ठिकाणी. चांगलं बॅकअप. तितकाच चांगला थ्रो. 2 धावा आणि या 2 धावेसोबत एकूण धावसंख्या दाफलकावर अंकित होती ती 20. क्रीडानगरीत नुकताच शुभांग मजाला झालेला आहे. साई स्पोर्ट्स सरळगावचे सर्वेसर्वा साई गुडे, त्याचबरोबर चेतन लाटे, हर्षलजी गुडे, विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. फुल टॉस चेंज ऑफ पेसचा प्रयत्न होता, तो मात्र फसलेला आहे. भीमर कॉल करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बॉल फ्रीड मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव. बॅटिंग करत असताना टीम जयगावदेव झुगरेवाडीला आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 21-21. संधी आता बनली आहे ती फलंदाज प्रवीणला. उघडा डोले पानेट बॉल आहे फ्रीट. सध्या संधीचं सोनं प्रवीण करू शकतील का? यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल फसवा चेंडू होता. लाईन मात्र रीड करता आले नाही. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. पायावरती जाऊन आदळतो बॉल. नो बॉल नंतर फ्रीट बॉल. खरं तर फलंदाजाला मुभा होती, मात्र त्या संधीचं सोनं गोलंदाज अमितनं केलेलं आहे. त्यांच्या वतीनं होत असताना छोटेखानी वापसी. दाफलक सध्या स्थिर 21. 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत दाफलकावर. यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केल्या. बॉल एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं बॅकअप. सेकंडसाठी चान्स प्रवीणनं घेतलाय, मात्र अर्ध्या विकेटवरनं त्याला माघार घ्यावी लागलेली आहे. तो तितकाच चांगला आला, मात्र एसटी रक्षकाचं हवं तसं बॅकअप आलं नाही. एक सिंगल करणला स्ट्राईकवर त्यांना आता आणलेलं आहे आणि त्याच कारणासह सध्या स्कोर आपण बघत आहोत 22-22. 5 बॉल 12 धावेचं योगदान करणच्या बॅटमधून आतापर्यंत आलेलं आहे. यावेळेला निघालाय बॉल, तो एसटी रक्षकाला बीट करत लॉंग स्टॉप रिजनला. अंपायर सिग्नल. लक फॅक्टर होते ऑन. लॉंग स्टॉपला आलाय हा नॉन स्टॉप. लकी 4 चौकार. फलक वेगानं फ्लाय होत आहे. 32 धावा सध्या स्कोरबोर्डवर. करंट यांच्या बॅटमधून रन येत आहे, ती जमेची बाब. बॅटिंग करत असताना टीम जयगावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाकरता स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न, तोही गोलंदाजाचा फसलेला. बॅकअप खराब आलाय. ओव्हर थ्रो. आता दुसरीसाठी निघालेत प्रवीण आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. वाईट +2. एकूण अतिरिक्त 3 धावा मिळताना दिसत आहेत. बिना मेहनतीच्या मोफतच्या धावा सध्या बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज अमितला. नेक्स्ट मॅच जनमान कानोल आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी. दोन्ही टीम रेडी राहा. वेगवान बॉल बॅकफुटवर गेले. पूल केला. पूल अँड पॉवरफुल निघालाय बॉल. सुनील गावस्कर स्टँड मध्ये. आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर.
या चौकारासोबत सध्या 45 धावा सध्या स्कोर बोर्डवर. निवृत्ती सध्या स्ट्रायकर एंडला चौकारानं त्यांचं व्यक्तिगत खातं खुलं झालेलं आहे. लेंथ बॉल एक्स्ट्रा बाउन्स होता. विकेट किपरचा प्रयत्न मात्र तोही फसलेला आहे. लेग बायचा सिग्नल आलेला आहे. मिळेल ते एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 46-46. स्टील 3 टू गो. चौथ्या षटकाचे बॉल बाकी आहेत अजूनही 3. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस करता रेडी राहावं लागेल. दोन्ही टीम कॅप्टनला सूचना आहे. फुल टॉस समोरच्या दिशेने केलं आक्रमण. सेफ शॉट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय समोर. कडक बेधडक चौकार करणच्या बॅटमधून 4 रन. करण एकीकडे मात्र विजयासाठी आणि किंबहुना धावा बनवण्यासाठी अजूनही संघर्ष करतायत. 9 चेंडू नॉट आउट, नाबाद 32, 32 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तर या चौकारणीची सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलकवरती करत असताना संघ जयगावदेव झुगरेवाडी. यावलेला खोलात होता बॉल. स्टेप आउट होऊन थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. वेग चांगला आहे गोलंदाज आदित्यकडे. त्याच कारणास्तव या सामन्यात ते यशस्वी झालेले आहेत. दुसरं षटक सध्या त्यांच्या वतीनं मार्गस्थ आहे. 15 धावा देत आतापर्यंत 3 विकेट टॉप ऑर्डरच्या त्यांनी कॅरी केलेल्या आहेत. यावेळेला ऑन साईडला टर्न केला. बॉल गॅप मोठा आहे. मिडविकेट आणि काव कॉर्नरच्या दरम्यान टप्पा घेतला, उसळला तसा थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर कोसळला. करण यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार.
गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्यासहित धावा बनलेला आहे त्या 57 57 स्टील 3 टू गो. 13 बॉल 38 धावा करणनं आतापर्यंत बनवले आहेत. अर्धशतकाची संधी अजूनही त्याला आहे. पाय सध्या संधीचं सोनं होईल का. यावेळेला समोर आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस्टॅम स्ट्रोक बॉल हवेत लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झाले होते मात्र जजमेंट खराब राहिलं. कॅच ड्रॉप. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. तिसरी ही धाव पूर्ण झालेली आहे. चौथीचा प्रयत्न होईल का मात्र नकार आता करणकडून आलेला आहे. 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. 3 धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 16 60 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. स्टील 2 टू गो. चला कॅप्टन्स रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये होतो टॉस. बॅकफुटवर गेल्या ऑन साईडला पूल केलाय. डीपमध्ये फिल्डर उपस्थित. थोडी मिसफिल्ड. चान्स पुन्हा एकदा सेकंडसाठी घेतला निवृत्तीनं. आता तिसरीचा प्रयत्न करण करतोय आणि त्याच कारणास्तव नॉस्ट्रॅकर एंडला. निवृत्तीला मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली की नाही हे पाहायचे सिटीज. बॅट्समन इज सेफ. या बॉलवर देखील 3 धावा येत आहेत. 3 धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 63. 63 धावा सध्या दाफलकावर. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये नॉटआउट नाबाद 41. 41 धावा या मॅचमध्ये करण यांच्या बॅटमधून येताना दिसत आहेत मात्र पाहायचं फिनिशिंग टच आता शेवटच्या बॉलवरती कसा देतील. यावेळेला बॅकफुटवर गेले थ्रू द कव्हर्स. एक्सलंट टायमिंग. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट देखील केलाय गोड. करणनं केली आहे या मॅचमध्ये तोडफोड. आलाय तो चौकार आणि या चौकारासोबत संपलाय पहिला डाव. बनला गेला 67 67 धावा. सन्मान आहेत जे आपण यानंतर मुख्य मंचावरती संपन्न करतोय. वाजलेगावचे उद्योजक रमेशजी कालोराम लाटे आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना पण सन्मानित करतोय ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5म क्रमांकाचं आर्थिक पारितोषिक आमच्या आयोजन समितीला सौजन्यकृत करण्यात आलेला आहे. त्यांचा सन्मान होतोय. सुरेशजी घोडे यांच्या शुभ हस्ते रमेशजी कालोराम लाटे उद्योजक तथा समाजसेवक वांजलेगाव यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. अतिथी देवो ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये जोपासत आहोत. चला सासने ब्लास्टर्स टीम लगेचच मैदानाच्या बाहेर यायचं. आपण डगआउटचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच टॉस कव्हर होतोय. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी आणि त्या सोबतीनं जर्मन कान्होल बी दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित व्हा. कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा या स्पर्धेचा नियम आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ नका. चला गोट्या सर आपल्याला देखील आता मॅचमध्ये जॉईंट व्हावं लागेल. दुसरा डाव सुरू होतोय. करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. ऐकूयात हास्य सम्राट समालोचक दशरथ पाटील सरांचा आवाज. थँक्यू. हॅलो आवाज आले रे. शिवस्वराज्य 11 आयोजित श्री दत्तकृपा चषक 2026 हे दमदार बहारदार आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम. संपूर्ण मुरबाड तालुक्यामधल्या नामवंत बलाढ्य टीमचा सहभाग असलेली भन्नाट स्पर्धा. धडाकेबाज चषक वडवलीच्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही प्रकाश झोतातील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक 51, द्वितीय क्रमांक 25 आणि तृतीय चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 16,000चा कॅश प्राईज. मॅन ऑफ द सिरीज बाईक तसेच वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पारितोषिक. मगाशी जो आवाज ऐकला म्हणते किरण बिराडे लोकल बॉय.
झोगरेवाडी आणि त्यांच्या विरोधात सासरे ब्लास्टर्स ना. चला बॅट्समन पाठवा प्लीज. चला प्लीज सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. जिंकण्यासाठी टार्गेट 60 डावांचं 68 डावांची गरज. तर याचं खास आकर्षण रात्रीचा ब्लॅकमॅन मिस्टर गोटे अंपायर. मुरबाडमध्ये पहिल्यांदा अवतरलेली ही वडारी रंभा. एकीकडे गोटे अंपायर तर दुसरीकडे असतील बाबू शेलार, अमोल शेलार असे नामवंत मंच. 68 डावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय दमदार स्पर्धा आणि मला पहिल्यांदाच एवढी लख प्रकाश फ्लड लाईट्स आणि खास करून म्हणजे खेळपट्टीवर जो प्रकाश आहे अतिशय वाखाणण्याजोग आहे. तर मी धन्यवाद देतो आयोजकाने की आम्हाला इथं बोलवलं. एवढी मोठी स्पर्धा कव्हर करण्यासाठी मुरबाडमध्ये म्हणजे आपला माझी तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 2005 साली शिवड्याच्या मैदानावर, त्याच्यानंतर सुनील दादा माली भगवा चषक आंबेले खुर्ची भन्नाट स्पर्धा, त्याच्यानंतर ही तिसरी वेळ. चला पहिला जोडा सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वार्धाची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. सध्याच्या घडीची देशामध्ये संपूर्ण चर्चा आहे क्रिकेटसोबत. एक एप्स्टीन फाईल आणि दुसरी कॅप्टन फाईल. आता कॅप्टन फाईल काय मी रात्री 12च्या नंतर तुम्हाला सांगणार. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा चाललेला मध जोर नशा कैप धुंदी झिंग अंमल. आणि पहिल्या छोट्या प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला पाळीव गोलंदाज. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर भरत. कृपया गाडीची लाईट बंद करा प्लीज. गाडीची लाईट बंद करा. पॉईंटच्या दिशेने जी गाडीची लाईट आहे प्लीज. तुम्हाला विनंती किंवा तुमचा आपला डायव्हर्शन बदला. ओके थँक्यू धन्यवाद देतो. काल गाढवाचे पाय दिले आता तुमचे धरतो. अतिशय भव्य दिव्य मैदान, जबरदस्त क्रीडा संकुल. आजचा 4था दिवस. उद्या खरं म्हणजे काल्याचा दिवस आहे. चला गोटे अंपायर ज्याला मोहम्मद अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर आणि आपले रवींद्र जडेजा सरांनी एका रात्रीत गोट्याला स्टार बनवलं. चालीमध्ये राहणारा गोट्या टॉवरमध्ये राहायला गेला. 1200 मध्ये गोट्या घेणारा 12,000चा झाला. सोन्यापेक्षाही गोट्या मग गोट्या खालच्या नाही अख्खा गोट्या. चला पहिला चेंडू स्ट्रायकरला फलंदाज सूरज आणि स्ट्रायकरला आकाश. पहिला चेंडू आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा दिशाहीन मारा. येस दे देखो गोटे अंपायर. पहिला चेंडू व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. पहिली एक्स्ट्रा पहिले अवांतर. ओके ओके अजून पोट नको वरती करू. स्टॉप इट. रात्रभर काम करायचं गोट्या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर भरत. हो 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 ग्रेट डिले सुपर बॉलिंग. आणि हा म्हणते पहिला ब्रेक थ्रू, पहिल्या विकेटचं बदन. अतिशय खराब सुरुवात, डलमली सुरुवात. पहिला गडा, पहिला गडी गारत. आउट नाही करे अंपायर. येस ही इज डिस्कसिंग विथ स्क्वेलर अंपायर. कृपया इथं 9 बसलेला प्लीज. 9च्या जास्त दिसले पेनल्टी आहे प्लीज. कारण ही स्पर्धा पास स्ट्रिक्ट आहे. आणि बॅट्समन इज आउट. अतिशय चांगला निर्णय. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं कथन. अतिशय खराब सुरुवात, डळमली सुरुवात. पहिल्या विकेटची एक्झिट. प्रथम विकेट स्वाहा. एक बाद एक. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाउन द फलंदाज. न्यू बॅटरीज नीरज. सासरे ब्लास्टर यांच्या विरोधात
झोगरेवाडी अशी ही जबरदस्त फाईट. 2 मध्ये घमासान यादवीर रणदोंदवीर रणधुमाली रणकंदन अटीतडीचा सामना. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावर 1-1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. 10 क्रिक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. ओहो येस आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा जाली मारा डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूपासून अतिशय संतुलित बॉलिंग अटॅक. ॲक्युरेसी अचूकता दाहकता आणि भेदकता. धावसंख्या फक्त इन मेन 1 धाव. ओनली 1 रन्स. 1-1 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. हो येस पुन्हा आता खोदून काढला चेंडू ऑन साईडला. एक से ज्यादा कोई जिंकलो लॉंग ऑनला. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या फायलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर गोटे अंपायर. 8वा आजोबा. अतिशय क्वालिटी आणि क्लिअरिटी इज द स्पेशालिटी ऑफ 10 क्रिक. 10 क्रिक बदलापूर आणि कल्याणमध्ये फार. हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा स्क्वेअर कट खाजा बनतो. बॅटच्या रनरमध्ये आला नाही चेंडू. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फक्त इन मीन 2 धावा. 1-2 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. अगेन देअर शुड बी डॉट बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अटॅक. डॉट बॉल. संघाची धावसंख्या अतिशय कुरुम गती संत गती मंद गती कासव छाप कछुआ छाप सुरुवात. धावसंख्या फक्त इन मीन 2 धावा. अजूनही बॉल बाकी आहेत म्हटते. लास्ट डिलिव्हरी. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. मुरबाड तालुक्यामधली धडाकेबाज चषकानंतर जर दुसरी कुठली मोठी स्पर्धा असेल तर ही दत्तकृपा नवापाडावरचं एक जबरदस्त आयोजन. दत्तकृपा चषक 2026. ऑन द राईट स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. अगेन दॅट शुड बी. लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट आणि सेकंड विकेट कोल्यास दुसऱ्या विकेटचा काढदाबाई. दुसरी विकेट एक्झिट. दुसरी विकेट पाहिजे उद्धार. धावसंख्या 2-2 अशी खराब स्थिती. डलमलीत अवस्था. तर मोऱ्याचा बाडा तुम्हाला विनंती कृपया या टॉस साठी का. येस मोऱ्याचा बाडा. अतिथी देव भव गॉड इज गेस्ट. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. दमदार आयोजन. दत्तकृपा चषक 2026. दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवाबाडा तसेच साई किरण 11 आणि शिवस्वराज्य 11 आयोजित भन्ना स्पर्धा वर्ष म्हटले. दुसरा आहे बघूया. बॉलिंग मार्को तयार. बॉलिंग मार्को तयार. दुसरा षटक आहे प्रवीण. राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू. तर मिळेल फक्त 1 धाव. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत. टोटल स्कोर इज 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मोऱ्याचा बाडा आणि त्यांच्या विरोधात नेक्स्ट टीम कानोळे. आजच्या पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना अशी तिसरी फाईट. आणि हा यस फुलटॉस चेंडू पुन्हा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग. धन्यवाद. यस दमदार टायमिंग. नेत्रदीपक फटका. संघाची धावसंख्या 9 वर.
जबरदस्त टायमिंग फुलटॉस चेंडू होता पुरेपूर फायदा उचलला आणि मेडविकेच्या डोक्यावरून तोलून मापून मारेला हा आसमानी टोळा. हो येस पुन्हा एकदा तसाच फटका मारायचा पण तो बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकूट संधान सलगी समन्वय जमान्य डॉट बॉल. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा फक्त एरमी 9 धावा 2 धावा 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न बॉलिंग मार्ग पण तयार. दुसरा गोलंदाज राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा चेंडू टायमिंग मात्र कनेक्शन होत नाही. अमित का अवसांगत की विश्वासघात की विघ्न संतोषी फटका गांडू फटका. 4 विकेट गेल्या. धावा संख्या फक्त मेन 9 धावा. 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 9 अशी दमछाक पिछेहट शरणागती. संघ गेला बॅकफुटवर 68 धावांची गरज असताना अतिशय आत्मघातकी फलंदाजी. बॉलिंग मार्क होता या प्रवीण. राईट आर्म राहून दे विकेट. हो यस पुन्हा एकदा वाट बघितली आणि वाट लावली. पुन्हा एकदा दमदार टायमिंग. सुनील गावस्कर स्टँडला. गोटे अंपायर याची ही जबरदस्त अदा. अकूट टप्प्यात हाफ ट्रॅकर होता. आक्रमण बघूया जबरदस्त टायमिंग. मिडविकेच्या डोक्यावरून दमदार टायमिंग. वज्र टोळा भीम टोळा. येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. चेंडू गेला लॉंग ऑफला. मिळेल फक्त संघाची धावसंख्या झाली 15 वर 15 रन्स 16 वर. येस 3 बाद 16 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स 10 क्रिक. आमचे कुणाल मात्रे वडवली गावचे अतिशय येस धन्यवाद. संघाची धावसंख्या फक्त 12 चेंडू 16 धावा म्हणजे प्रति षटका मग 8 धावांचे इक्वेशन समीकरण स्किंग रन रेट. बॉलिंग मार्क होता तयार. भरत ज्याने पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त इनमेन 9 धावा दिल्या होत्या. त्याचं हे दुसरं अंतिम षटक आणि कोट्यामधलं दुसरं षटक. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म राहून दे विकेट. येस पुन्हा एकदा हलक्यानं पुश करा. टॅप केला. चेंडू गेलाय. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावांची 17 धावा टोटल आणि जिंकण्यासाठी म्हणजे 17 चेंडूमध्ये 51 धावांची गरज म्हणजे 300चा स्ट्राईक रेट. 17 बॉल 51 धावांची गरज. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल आव्हान, कठीण अशक्य प्राय अवघड अवजड डोई जड. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. हो येस पुन्हा एकदा अशा फटक्याने काय होणार बघूया. अटॅक करावा लागेल. अक्रम कलाव चेंडू गेला मिडवे गेटला. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. येस डायरेक्ट थ्रो ऑन दी कीपर. संघाची धावसंख्या आणि जिंकण्यासाठी 16 मध्ये 50 धावांची गरज. 16 चेंडू 50 धावांची गरज. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. अटॅक करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. बॉलिंग मार्कवर भरत तयार. राईट आर्म राहून दी विकेट. हो एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा
पूर्वी मुरबाडकरांना येडं करून गेली होती. आज मात्र इथं काळी गौतमी पाटील आहे, गोटे अंपायर. हो हो, हुक करा जाय बिहाइंड द विकेट. चेंडू गेलाय, बघूया. मिळते 4 धावा. यस, सारखी ऍक्टिंग करतो का रे? ह्याला नाक कसा ना पोपट कसा असतो, आणि पोपट काय पोटावर असतो खाली असतो? हे गोटे अंपायर. जशी जशी रात्र जाईल तसा गोट्या भरात जाईल. अजून अजून गोट्या पाहिजे तसा फोर्समध्ये दिसत नाहीये. नंतर आफ्टर टॉनिक. हो हो, यस, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी. या थांबा थांबा, मिळतील मिळतील. टीप नंतर मिळणार, ओटी नंतर भरण्यात येईल. एवढ्या लांब आहे तर काय तुम्ही आम्हाला काय चुत्या समजतं का काय? गोटे अंपायर काय माहीत नाही, भले बॉलने मोजना पण टीप मात्र बरोबर मोजतो. हे गोटे अंपायर. टोटल स्कोईज जिंकण्यासाठी 43 मध्ये 42 धावांची गरज. 13 चेंडूमध्ये 42 धावा. धावा झाल्या 25. 26 रन. 4 बाद 26. चला, बॉलिंग मार्क होता या. नेक्स्ट बॉल. जरा थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनय करत. तब्बल 9 मॅचेस आहेत. हो हो, येस, आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा. अप्रतिम डिलीव्हरी. भन्नाट आउट. स्विंगर. येस, व्हाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचं समर्थन. गोट्या अंपायर फक्त पोट लाव, खालचं नको लावा. ते काय माहीत आहे, त्यानंतर तुमचं लिंग सारखं आहे. वेगळ्या लिंगाचं असतं चाललं असता. टेन बॉल्स 13. चौकार आणि षटकार. 13 बॉलमध्ये 41 धावांची गरज. 13 बॉल्स टू गो. रिक्वायर 41 रन्स. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू गेला ऑन साईड, लॉंग ऑनला. जोपर्यंत तुमचे प्लेसमेंट नाही तोपर्यंत धावा मिळणार नाही. शॉट सिलेक्शनचा चांगला असेल, बराच व्हॅकंट एरिया आहे, एक धाव मिळेल. उर्वरित बॉल बोरा. म्हणजे जवळजवळ प्रति षटकामा 20 धावांचं इक्वेशन. अतिशय कठीण आव्हान आहे. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर 40 रन्स. झोगरेवाडी त्यांच्या विरोधात सासरे ब्लास्टर्स. हा विद्यमान सामना 2 डोंगामध्ये घमासान. यादवी रणधुंदवी रणधुमाली. अटीतटीचा सामना. बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. श्री दत्तकृपा चषक 2026 हे मुरबाड तालुक्यामधील धडाकेबाज चषकानंतरची कुठली मोठी स्पर्धा असेल तर दत्तकृपा चषक 2026. नवापाड गावाचे हे दमदार आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम. मॅन ऑफ द सिरीज बाईक. तर या स्पर्धेसाठी आमचे मेजर मुंबईचे सन्माननीय सुधाकरजी बालको मस्कर. तर संपूर्ण टी शर्ट्स ज्यांनी पुरस्कृत पुन्हा एकदा तर तुम्हाला मस्कर. अच्छा, या टीमला दिलेत का? अच्छा, या टीमसाठी पुरस्कृत केल्या बघूया झोगरेवाडीसाठी. तर धन्यवाद देतो आपण मस्कर साहेबांना. मेजर आहेत मुंबईचे. अतिशय भरीव योगदान. चला, 12 बॉलमध्ये 20 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर 40 रन्स फॉर विनिंग दिस मॅच. विद्यमान सामना सासरे ब्लास्टर त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल अगेन्स्ट वर्सेस झोगरेवाडी. 12 मध्ये 20 धावांची गरज. आणि तुम्हाला सूचना असेल प्लीज,
जास्त पाणी करू नका प्लीज. जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी प्या. असे एका ठिकाणी स्पर्धा होती, बऱ्याच बाटल्या ठेवल्या होत्या स्टेजवर. एक आला म्हणतो मला एक बाटली द्या. 12मध्ये 40 पाहिजे. तर 4 मिनटं बघूया. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये येणे हो. यू कॅन फिनिश. बॉलिंग मार्क होता या 14 षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पटक्यामध्ये दम नव्हता. तर करण बॉलिंग मार्क संघाच्या वतीने 14 षटक. 11मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. टार्गेट फासला अंतर टपावरचे 28 जवळ आहे. धावाने चेंडू 11मध्ये 39. हीच ती वेळ निघून गेली अटॅक करण्याची. मोठे फटके कमीत कमी ॲटलिस्ट 2 तरी मोठे, 12 तरी धावायला पाहिजे. म्हणजे 2 मोठे फटके आणि 4 सिंगल धाव होऊ शकतात. कारण क्रिकेट आहे. 11मध्ये 39. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. राईट आर्म महोदय विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. हॉट बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेचूट मारा. बिहाइंड द विकेट आणि राहिले बॉल 10 आणि जिंकण्यासाठी कॉट बिहाइंड. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. गुडलेंग स्पॉटवरून चेंडू फ्लाईट करण्याची जी किमयागार जबरदस्त मॅजिकल स्पेल. बोल्ड बाय इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक. आणि 10मध्ये 39 धावांची गरज. म्हणजे बाय स्क्वॅड 3.9. नवीन बॅटर मिडल ऑफ द मधल्या बल्ली फलंदाज. सिद्धार्थ. ओहो यस. पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी. चेंडू निघून गेला. बघूया शॉर्ट थर्डमॅनला. अतिशय चांगली भेदक मारा. पुन्हा एकदा काही थ्रो करण्याची गरज नव्हती. बायचा इशारा. यस यस. गोटे अंपायर. 9मध्ये पाहिजे 38. रिक्वायर 38 रन्स इन रिमेनिंग 9 deliveries. Bowling mark by 3 balls to go in the 4th over. ओहो यस. अपर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अतिशय नेत्रदीपक. गोटे अंपायर मिथुंदा. मध्ये 34. ओहो यस. पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. परंतु थेट जाईल लॉंग ऑनला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. यस. रनआउट. राजेश. यस. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. 6मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. अतिशय आता मात्र बघूया टोटली बॅकफुट संघ उतनीला झालेली दमछाक.
ब्रह्मलिखित आणि विजयाचे डोहाळे, विजयाची चाहूल, शेवटचा अंतिम निर्णायक षटक 6 मध्ये 32 धावांची गरज. अंतिम षटक घेऊन निघाले. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्बर उंबाट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा गोलंदाज आर्यन. 6 मध्ये 32 धावांची गरज. मगाचा सामना देखील असा झाला होता. व्हाईट वॉश, ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड, दारुण पराभव, तसंच त्याचीच मोठी ही पुनरावृत्ती. 6 मध्ये 32 धावांची गरज. कृपया दोन्ही संघांनी समोर या प्लीज. आमच्या समोर या प्लीज. सामनाची कक्षा समोर या प्लीज. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच. तर व्हाईटचा इशारा सवयीनं मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल, एक धावेचा इशारा. बॉल राहिले 6 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 31 धावांची गरज. 6 गेंदे 31 रन्स. आज आमच्या समवेत असतील पुन्हा एकदा वाघ, योगेश वाघ. मुरबाडची ही जबरदस्त, अतिशय खास करून म्हणजे त्यांची मिश्किल शैली. यस आउटसाइड द आफ्टर अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. सोयीनं मारा युगराव. दिशाहीन गेंदबाजी. 6 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 30 धावांची गरज. बॅग नसली तरी चालेल, बॅट नसली चालेल, मात्र गाड घेऊन या. मात्र नसतील तर येताना 1 किलो खोबऱ्याच्या वाट्या घेऊन या. पाच मध्ये 30 धावांची गरज. हो यस, हुक करण्याचा प्रयत्न होता, करून घ्या. यस, अतिशय भन्नाट डान्स, जबरदस्त नृत्य, नर्तन फ्रॉम मिस्टर गोटे अंपायर आठवा आजोबा. 4 बॉल 26 धावांची गरज. साईचक 24 म्हणजे जवळजवळ ब्रह्मलिखित, सटवाई लिखित पराभव. अटल काल्या दगडावरची रेख. 4 मध्ये बॉलिंग मार्क तयार आर्यन. राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा डॉट बॉल. यस, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट मारा बघूया. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. आता मात्र पराभव सदृश्य स्थिती. 3 बॉल राहिलेत फक्त इनमेन. कृपया मोबाईल सांभाळून ठेवा. असंच एखादा 50,000चा आयफोन त्या दिवशी गेलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मोबाईल सांभाळा. जिंकाले तर 50,000 कॉम्प्रो गुण राहतील. हातात किती 10,000 पडतील. मोबाईलचा 50,000चा म्हणजे कितीला फटका बसेल ना. बापाशा आजबाबा शिव्या काय परत. 2 मध्ये 25 बॉल राहिले. 2 25 धावांची गरज. फार मोठ्या फरकानं हा सामना जवळजवळ विजयाच्या डोहाळे, विजयाच्या भोवळ्यावर.